नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे सायली जे काही बोलत असते ते ऐकल्यानंतर कुसुमताईसुद्धा खूपच जास्त आश्चर्यचकित झालेली असते. कारण सायलीने मनामध्ये ठरवलेलं असतं लग्न करायचं तर अर्जुन बरोबरच करायचं. तेव्हा इकडे आता कुसुमताई सायलीला म्हणत असते की सायली, तू लग्नाबद्दल जे काही बोलतेस ते सगळं गंभीरपणे बोलतेस का? तेव्हा सायली म्हणत असते की अर्थात कुसुमताई, मी जे काही बोलते ते गंभीरपणेच बोलते. अगं बघ ना, प्रिया काय म्हणत होती, तिने माझा आणि अर्जुन सरांचा इथे डिवोर्स आता करायचं ठरवलेलंच आहे. आणि प्रिया म्हणते तसं तिने जर आमचा डिवोर्स केला असेल तर मला यांच्याबरोबर पुन्हा लग्न करावंच लागेल ना. आणि तुला माहिती आहे ना कुसुमताई, आधी आमचं लग्न कशा पद्धतीने पार पडलं होतं. मग या वेळेला मलासुद्धा माझं लग्न अगदी व्यवस्थितरित्या रीतिरिवाजाप्रमाणे करायचं आहे. म्हणजे हळदी, मेहंदी, संगीत, चुडाभरणी, मलासुद्धा माझ्या लग्नामध्ये हे सगळे विधी अगदी व्यवस्थितरित्या करायचे आहेत. तेव्हा कुसुमताई म्हणते ते सगळं ठीक आहे, पण जर मधुभाऊंना कळलं तर? मधुभाऊ काय म्हणतील ना? तेव्हा इकडे सायली म्हणत असते की मधुभाऊंची काळजी तू करू नको, आपण त्यांना समजावूया. तेवढ्यातच तिथे मधुभाऊ येतात आणि म्हणत असतात की तो गडकरी बाहेर मला दिसला, तो इथे आला होता का? कशासाठी आला होता इथे? हो, मला माहिती आहे, मित्राचा निरोप वगैरे घेऊन आला असेल, बरोबर ना? तेव्हा इकडे मधुभाऊ म्हणत असतात, सायली, तुझं हे प्रकरण कधीपर्यंत चालू राहणार आहे, कधी बंद करणार आहेस, हे सगळं ते मला सांग. तेव्हा सायली म्हणते की मधुभाऊ, हे जर प्रकरण असतं ना तर ते केव्हाच बंद झालं असतं. अहो पण हे प्रकरण नाही आहे. मी इथे माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या नात्याबद्दल बोलते, ते कसं काय संपेल? तेव्हा मधुभाऊ म्हणत असतात की सायली, तुझ्याजवळ बोलणं म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी नुसतं. तेव्हा इथे सायली म्हणत असते की मधुभाऊ, एक मिनिट, तुम्ही आधी मला सांगा, मी तुमच्याजवळ कुठला हट्ट केलाय का? मुलगी म्हणून मी तुमच्याकडे काही मागितलंय का आत्तापर्यंत? ते मला सांगा. लहानपणापासून एखाद्या गोष्टीसाठी हट्ट केलाय? सांगा ना मधुभाऊ. तेव्हा मधुभाऊ नाही असं म्हणतात. तेव्हा सायली म्हणते, कारण मधुभाऊ, लहानपणापासून ते आतापर्यंत माझ्या मनासारखं काही घडेल या गोष्टीची मी कधी आशाच केलेली नाही आहे. आणि माझ्या मनासारखं काही घडलेलं मला या सगळ्याची सवयसुद्धा नाही मधुभाऊ. लहानपणापासून माझ्या मनासारखं काही घडेल या सगळ्याची मला सवय नसल्यामुळे काहीही मनासारखं घडलेलं नाही आहे. मी लहानपणी अनाथ झाले. माझे आई वडील मला सोडून निघून गेले. माझ्या परवानगीशिवाय, माझी इच्छा नव्हती तरीसुद्धा माझ्या इच्छेशिवाय ते दोघेजणं मला सोडून गेले. मी अनाथ झाले. लहानपणापासून अनाथ म्हणूनच वाढले. अर्जुन सरांबरोबर माझं लग्न झालं, ते सुद्धा माझ्या इच्छेशिवाय. पण आता तसं नाही आहे मधुभाऊ. मला आता कळलंय की माझं ज्या व्यक्तीवरती मनापासून प्रेम आहे, तर अर्जुन सरांचं सुद्धा माझ्यावरती तितकंच प्रेम आहे. मग मी माझ्या नवऱ्याला माझ्या हातून कसं निसटू देऊ, तुम्हीच मला सांगा. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की त्या अर्जुनचं तुझ्यावरती प्रेम आहे. जर त्या अर्जुनचं तुझ्यावरती प्रेम असतं तर त्याने प्रियाबरोबर लग्नासाठी होकार दिला असता का? तेव्हा इकडे सायली म्हणत असते की मधुभाऊ, त्यांनी नाईलाजाने होकार दिलेला आहे प्रियाबरोबर लग्नासाठी. कारण पूर्णाजीने त्यांच्याकडून वचन घेतले म्हणून. त्यांचं नातं आहे, तेव्हा ते आपलं कर्तव्य पूर्ण करतायत आणि मी माझं नातं आणि माझं कर्तव्य बजावते. काही झालं ना मधुभाऊ, तरीसुद्धा माझं लग्न हे अर्जुन सरांबरोबरच होणार. तेव्हा इकडे मधुभाऊ म्हणतात की तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच उरलेला नाही आहे. तू काय बोलतेस ना, तुझं तुलाच कळत नाही आहे. तेव्हा मधुभाऊ म्हणत असतात की एक गोष्ट लक्षात ठेव सायली, हे तू जे काही बोलतेस ना ते मला काही पटत नाही आहे. त्याचं तुझ्यावरती प्रेम असतं ना तर त्याने प्रियाबरोबर लग्नाला कधी होकारच दिला नसता. तू दरीत उडी मारायला बघतेस, तुला कळतंय का? तेव्हा इकडे सायली म्हणत असते, मधुभाऊ, तुम्ही त्याचा विचार करू नका, मला फक्त तुमचा आशीर्वाद हवा आहे. तेव्हा कुसुम म्हणते की मधुभाऊ, सायली काय बोलते ते एकदा तुम्ही ऐकून तरी घ्या ना. तरी ते प्रेक्षकांनो, एक मोठी बहीण म्हणून इथे कुसुमताई प्रत्येक वेळी सायलीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली आहे. तेव्हा सायली म्हणत असते की मधुभाऊ, मला सुद्धा माझ्या मनासारख्या गोष्टी घडायला हव्या आहेत, पण याच्यामध्ये मला तुमचासुद्धा आशीर्वाद हवा आहे. मधुभाऊ, तुम्ही जर माझं लग्न ठरवलं असतं तर तुम्ही सगळं काही आवडीने केलं असतं ना माझं.
तुमच्या मुलीचं संगीत, मेहंदी, चुडाभरणी हे सगळं तुम्ही केलं असतात ना, हळद. मग मलासुद्धा हे सगळं हवं आहे. मलासुद्धा माझी हळद, मेहंदी, चुडाभरणी सगळं काही करायचं आहे. लग्न मला रीतिरिवाजाप्रमाणे करायचं आहे. मी हे करणारच आहे. मी अर्जुन सरांबरोबर लग्न करणारच आहे मधुभाऊ. पण तुमचा आशीर्वाद मिळाला असता तर ह्या गोष्टी माझ्यासाठी करणं अजून सोप्या झाल्या असत्या. म्हणून तुम्ही मला आशीर्वाद द्या ना मधुभाऊ, मला परवानगी द्या. तेव्हा इकडे मधुभाऊ आता तिथून निघून जात असतात. तेव्हा सायली त्यांचा पाय पकडते आणि त्यांना म्हणत असते की मधुभाऊ, मी आत्तापर्यंत तुमच्याकडे काही नाही मागितलंय, पण मी आता तुमच्याकडे माझे आनंदाचे क्षण मागते. ते तुम्ही मला नाही देणार का? तेव्हा मधुभाऊ म्हणत असतात की सायली, तू दरीमध्ये आहे ना उडी मारायला बघतेस आणि मी तुला थांबवू शकत नाही आहे. पण तू उडी मारलीस की तू जखमी होशील, तुला खूप जास्त लागेल. पण एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, तेव्हा त्या जखमांवरती मलम लावणारा तुझा हा बापच असेल. तू हे जे काही करतेस ना सायली, त्याच्यामुळे तुझ्या आयुष्यामध्ये फक्त तुझ्या वाट्याला निराशा येईल आणि तुला खूप जास्त वाईट वाटेल. तेव्हा तुला समजावून देखील तू समजूतदारपणा दाखवत नाही आहेस ना, तेव्हा तू खूप जास्त रडशील आणि तुला हा आधार देणारा तुझा हा बापच असेल आणि रडण्यासाठी तुझ्या बापाचा खांदा असेल. तेव्हा इकडे आत्ताच तू समजून घे की तू खूप मोठी चूक करतेस. तेव्हा इकडे सायली म्हणत असते की मधुभाऊ, मी जर कुठली चूक केली असती ना तर मी तुमच्याकडे हे सगळं मागितलं नसतं. पण मी कुठलीही चूक करत नाही आहे असं ती हात जोडून म्हणत असते. मी जे काही करते माझ्या नवऱ्याला त्या प्रियापासून वाचवण्यासाठी करते. कारण अर्जुन सरांचं प्रियाबरोबर लग्न झालं तर त्यांच्या वाट्याला दुःखच येईल आणि मला ते नको आहे. म्हणून माझ्या नवऱ्यालासुद्धा मला वाचवायचं आहे आणि पुन्हा त्यांच्याबरोबर लग्न करून मला त्यांच्या घरामध्ये जायचं आहे. तेव्हा इथे सायली म्हणते की तुम्ही मला आशीर्वाद नाही दिलात, पण मला अडवलंसुद्धा नाहीत. म्हणून मी तुमच्या आता या न अडवण्यालाच तुमचा आशीर्वाद समजते. तेव्हा इकडे मधुभाऊ म्हणतात की तुला जे करायचं आहे ते तू कर, तुला काही माझं ऐकायचंच नाही आहे. तेव्हा सायली म्हणते कुसुमताई, चल आता माझ्या मेहंदीला सुरुवात करूया. तेव्हा कुसुमताई म्हणते हो लगेचच करूया. तेव्हा इकडे सायली आपल्या मैत्रिणीला फोन करते आणि म्हणत असते की आपण जे ठरवलं होतं प्रियाच्या मेहंदीसाठी ते आपण उद्याच करणार आहोत. तेव्हा तू उद्याच आलीस ना तर बरं होईल, म्हणजे आपलं काम लवकरच आपल्याला करता येईल. त्यानंतर प्रेक्षकांनो, प्रिया मुद्दामून इथे त्याच चाळीमध्ये आलेली असते जिथे सायली कुसुमताई बरोबर राहत असते. प्रिया तिथे मुद्दामून आलेली असते सायलीला त्रास देण्यासाठी. तेव्हा ती ॲड्रेस शोधत आलेली असते आणि ती म्हणते की इथे प्राची ब्युटी पार्लर कुठे आहे प्राची. तेव्हा प्राची म्हणते की मीच आहे. तेव्हा प्रिया म्हणत असते की एक मिनिट इकडे ये. हे बघ, मी इथे आली आहे तुला मेहंदीची ऑर्डर द्यायला. तू मेहंदी हातावरती पाडतेस ना? तेव्हा प्राची म्हणते हो, मी ब्राईडच्या हातावरती मेहंदी पाडते. तेव्हा प्रिया म्हणत असते की ब्राईड तर मीच आहे आणि तुला माझ्या हातावरती मेहंदी पाडायची आहे, कळलं का? आणि तुला माहिती आहे ना तुला कुठे यायचं आहे? माझं अर्जुन सुभेदार यांच्याबरोबर लग्न ठरले. अर्जुन सुभेदार असं ती मुद्दामून जोरजोरात बोलत असते जेणेकरून तिचा आवाज सायलीपर्यंत पोचावा म्हणून. तेव्हा प्रिया म्हणत असते कळलं का तुला? तुला आता अन्नपूर्णा निवासमध्ये यायचं आहे. तिथे मला अर्जुनच्या नावाची मेहंदी लागणार आहे आणि मी नवरी आहे बरं का. माझ्या दोन्ही हातांवरती तुला अगदी व्यवस्थितरित्या मेहंदी काढायची आहे. तेव्हा इकडे आता प्राची म्हणत असते की अजिबात काळजी करू नका. प्रिया म्हणते तुला कुठे यायचं आहे आणि कुणाच्या हातावरती मेहंदी पाडायची आहे? तेव्हा इकडे प्राची म्हणत असते की अन्नपूर्णा निवास आणि मला अर्जुन सुभेदार यांच्या होणाऱ्या बायकोच्या हातावरती मेहंदी काढायची आहे. तेव्हा प्रिया म्हणते कुणाच्या हातावरती? तेव्हा प्राची पुन्हा तिला म्हणते की अर्जुन सुभेदार यांच्या होणाऱ्या बायकोच्या हातावरती मला मेहंदी काढायची आहे. तेव्हा इथे प्रिया म्हणते अगदी बरोबर, वेळेत यायचा, अजिबात उशीर करायचा नाही. तेव्हा सायली प्रियाच्या मागे येऊन उभी राहते आणि तिला आता ती खुणावते. तेव्हा प्रिया मागे वळून बघते. तिला जणू काही असं दाखवायचं असतं की तिला माहितीच नाही आहे की तिच्या मागे कोण उभं आहे ते. तेव्हा प्रिया म्हणते अगं सायली तू इथे, अगं मला कळलं की इथे चाळीमध्ये ही मुलगी खूपच जास्त छान मेहंदी काढते, तिने पार्लर केलं आहे ना म्हणून. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते उद्या माझी मेहंदी आहे ना आणि उद्या मला अर्जुनच्या नावाची मेहंदी लागणार आहे ना माझ्या हाताला, त्याच्यामुळे मी इथे या मुलीला ऑर्डर द्यायला आली आहे. तेव्हा इकडे प्रिया म्हणत असते की तुला माहिती आहे ना सायली, अर्जुन सुभेदार कोण आहे ते? अगं अर्जुन सुभेदार म्हणजे तुझा आधीचा नवरा, बरोबर की नाही? तुझ्या नवऱ्याबरोबरच माझं लग्न होणार आहे आणि त्याच्या नावाची मेहंदीच माझ्या हाताला लागणार आहे, तुला कळलं का?
तेव्हा इकडे सायली प्रियाकडे बघत असते, पण तिच्या चेहऱ्यावरती हसू असतं. तेव्हा प्रिया म्हणते, काय ग, एवढी कशी तू निगरगट्ट म्हणायची झालीस? खरंच मला कळत नाहीये, एवढी धीट तू कधीपासून झालीस? म्हणजे तुझ्या नवऱ्याचं लग्न माझ्याबरोबर होतंय, तरीसुद्धा तुला काहीच वाटत नाहीये का? अगं, अर्जुन बरोबर लग्न होणार आहे, अर्जुन बरोबर. तेव्हा इथे सायली म्हणत असते, हो मग एवढं ओरडून ओरडून का सांगतेस? तुला भीती वाटते का प्रिया, की अर्जुन सरांबरोबर तुझं लग्न नाही होणार म्हणून? तेव्हा प्रिया म्हणत असते, मी कशाला घाबरू? हिला वेळ लागलाय का? माझं अर्जुन बरोबर लग्न हे होतंय, त्याच्या नावाची मेहंदी लागणार आहे, हळद लागणार आहे आणि माझ्याबरोबरच त्याचं लग्नसुद्धा होणार आहे. मग मी कशाला घाबरू? हे काही बोलते का? तेव्हा इथे सायली म्हणत असते, नाही कसं असतं ना, म्हणजे खोटं आहे ना माणसाला असं ओरडून ओरडून सांगावं लागतं आणि तरीसुद्धा त्याचा काही उपयोग होत नाही, जसं तू करतेस. आणि खरं असतं ना प्रिया, ते हळू जरी सांगितलं ना तरी ते वाचतंच, कारण ते सत्य असतं म्हणून. बरोबर की नाही? तेव्हा प्रिया म्हणते कुसुमताईला, बघतेस ना काय बोलते सायली, हिच्या डोक्यावरती आहे ना परिणाम झालाय. मला कळत नाहीये की ही नेमकं काय बोलते ते. हिला जरा ट्रीटमेंटची गरज आहे, कळलं का? तेव्हा सायली म्हणत असते, कुणाला? मला ट्रीटमेंटची गरज आहे? तुला ट्रीटमेंटची गरज आहे प्रिया. तुझा जरा चेहरा आरशामध्ये बघ, तुझी काय अवस्था झाली आहे ती. आणि लग्न तर अर्जुन सरांचं होणार आणि त्याच मंडपामध्ये होणार, जो मंडप तुझ्यासाठी सजलेला आहे. पण अर्जुन सरांची बायको मी होते आणि मीच राहणार, कारण त्यांच्या नावाचं मंगळसूत्र हे आधीसुद्धा माझ्याच गळ्यामध्ये होतं आणि नंतरसुद्धा माझ्याच गळ्यामध्ये असणार. कळतंय का तुला? तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया, अर्जुन सरांचं लग्न हे त्याच मंडपामध्ये होणार, पण तुझ्याबरोबर नाही, तर माझ्याबरोबर. तेव्हा प्रिया म्हणत असते की स्वप्न बघतेस का? तेव्हा सायली म्हणते की हो, स्वप्न बघते की खरं हे लग्न मंडपामध्ये आल्यानंतरच कळेल. तेव्हा प्रिया म्हणते, तू ना लग्नाला येस तू लग्नाला. जेव्हा तू स्वतःच्या डोळ्याने बघशील ना मला आणि अर्जुनला लग्न करताना, एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालताना, तेव्हा तुझा हा जो काही भ्रम आहे ना तो तुटेल आणि मग तरी तू जागी होशील. तेव्हा सायली म्हणत असते की मी येईन ना लग्नाला, पण मी तुम्हाला दोघांना लग्न करताना बघण्यासाठी नाही, तुमच्या डोक्यावरती अक्षता टाकण्यासाठी नाही, तर माझ्याच नवऱ्याबरोबर पुन्हा लग्न करायला मी तिथे नक्की येईन. त्याच मंडपामध्ये, ज्या मंडपामध्ये तुझं लग्न ठरलंय, त्या मंडपामध्ये मी माझ्या नवऱ्याबरोबर पुन्हा लग्न करणार आणि ते सुद्धा तुझ्या नाकावरती टिचून करणार. ही गोष्ट लक्षात ठेव प्रिया, असं सायली आता सगळ्यांसमोर म्हणत असते. तेव्हा प्राची विचारते, मी उद्या तुम्हाला मेहंदी काढण्यासाठी येऊ ना? तेव्हा प्रिया म्हणते, ये ना, वेळेत ये. त्यानंतरला इथे अर्जुन चैतन्याला फोन करत असतो, पण त्याचा फोनच लागत नसतो. तेव्हा इकडे आता अश्विन तिथे येतो आणि म्हणत असतो, दादा, अरे तू तयार झालास की नाही अजून? चल लवकर तयार हो. खाली तिथे प्रिया मेहंदीसाठी बसले देखील. तन्वी तुझी वाट बघते. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की अश्विन, ते सगळं जाऊ दे. आधी तू मला सांग, चैतन्य कुठे आहे? मी कधीपासून त्याला फोन ट्राय करतोय, त्याचा फोन लागत नाहीये आणि लागतोय पण नंतरला कट होतोय, उचलत सुद्धा नाहीये तो. तेव्हा इकडे अश्विन म्हणत असतो, अरे दादा, चैतन्य कामासाठी गेलाय ना. डॅडने त्याला मुंबईला या लग्नाच्या कामासाठी पाठवलंय, म्हणून तो तिकडे गेला असेल, बिझी असेल ना, फोन उचलत नसेल. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की डॅडने त्याला मुंबईला पाठवले? अरे पण त्याने मला एकदा सांगितलं पण नाही, न सांगता निघून गेला. साधा फोन तरी करायचा ना मला, त्याचा फोन पण लागत नाहीये. तेव्हा अश्विन म्हणतो की दादा, तू नको काळजी करू. अरे लग्न आहे ना तुझं, सगळेजण खाली वाट बघतायत, पूर्णाजी सुद्धा तुला बोलावते आणि तन्वी कधीपासून वाट बघते. ती मेहंदीवाली सुद्धा आता येणार आहे, तुझ्या हातावरती मेहंदी काढायची आहे असं तन्वी म्हणत होती, की तुझ्याही हाताला मेहंदी लागणार म्हणून. हे सगळं ऐकून पूर्णाजीला इतका आनंद झाला म्हणून सांगू, ती तुला पण बोलावते. अरे लग्न आहे तुझं. तेव्हा इकडे अर्जुन मनामध्ये म्हणत असतो की हे लग्न कधीच होऊ नये, ही तर माझी इच्छा आहे ना, पण माझी इच्छा कुणाला कळतच नाहीये. तेव्हा अश्विन म्हणतो, दादा अरे कसला विचार करतोयस? आम्ही सगळेजण खाली तुझी वाट बघतोय. लवकर तयार हो आणि ये बरं, तुझ्या हाताला सुद्धा मेहंदी लागणार आहे. तेव्हा इथे अर्जुन स्वतःचा हात बघतो आणि म्हणतो की माझ्या हाताला मेहंदी, आणि अश्विन त्याला म्हणालेला असतो की त्याच्यावरती तन्वी तिचं नाव सुद्धा काढणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की माझ्या हातावरती फक्त सायलीचं नाव असणार आहे, तन्वीचं अजिबातच नाही.
आणि त्याचं लक्ष आता तिथे असलेल्या ग्लासकडे जातं. तो ग्लास आपल्या हातामध्ये घेतो, जेणेकरून त्याला आता हातावरती मेहंदी काढून घ्यायची नसते. म्हणूनच प्रेक्षकांनो, त्यांनी एक आता शक्कल लढवलेली असते आणि ती फारच वाईट असते. त्याने स्वतःच्या हाताला दुखापत करून घेण्याचा निर्णय घेतलेला असतो. तेव्हा अर्जुन आपल्या हातामध्ये काचेचा ग्लास घेतो आणि आता तन्वीचं नाव हातावरती काढता येऊ नये म्हणून त्याने हातामध्ये तो काचेचा ग्लास जोरात पकडण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि तो फोडण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला असतो. तरी ते प्रेक्षकांनो, तो हात जखमी होण्यासाठी त्याने तो ग्लास आपल्या हातामध्ये फोडलेला असतो. तर इथे ग्लासाचे तुकडे तुकडे होतात आणि त्याच्यामध्ये त्याच्या हातातून जे रक्त येतं ते सुद्धा त्याच्यामध्ये सांडत असतं. काचा त्याच्या हातामध्ये टुपलेल्या असतात आणि त्यामुळे इथे हाताला जखमी केल्यानंतर तन्वीचं नाव हातावरती कुठेही लिहिलं जाऊ नये अशी त्याने अगदी व्यवस्थितरित्या व्यवस्था करून ठेवलेली असते. तर प्रेक्षकांनो, इकडे त्याच्या हाताला दुखापत झालेली असते, पण त्याला त्रास न होता त्याला आनंद या गोष्टीचा झालेला असतो की त्याच्या हातावरती इथे प्रियाचं नाव नसणार आहे. त्याच्यानंतरला मेहंदीची खूपच जास्त जय्यत तयारी आता केलेली असते. सुभेदारांच्या इथे खूप छान अशी तयारी केलेली असते मेहंदीसाठी. तेव्हा इकडे प्रिया म्हणत असते की ही मेहंदीवाली कुठे आहे, अजून कशी आली नाही, मी तिला वेळेत यायला सांगितलं होतं. तेव्हा इकडे अस्मिता म्हणत असते, तन्वी अगं तिला फोन तरी कर ना, विचार तरी कुठे आहे ती. तेव्हा तिकडे कल्पना येते आणि म्हणते, अगं मुलींनो काय झालं, कशाला एवढा त्रास करून घेताय, येत असेल ना ती मुलगी. तेव्हा इकडे तिला तुम्ही फोन करून विचारा. तर प्राची आता छान तयार होऊन आलेली असते. ते म्हणते की तन्वीताई मी आली आहे तुला मेहंदी काढायला. तेव्हा प्रिया म्हणते, ये बाई ये, अगं किती उशीर केलास तू, एवढा उशीर करतात का, आलीस का एकदाची, उगवलीस ना, ये आणि लवकरात लवकर मला छान अशी मेहंदी काढायची आहे तुला. तेव्हा प्राची म्हणते की ठीक आहे. त्यानंतरला तिथे अद्वैतसुद्धा आलेला असतो. ती इथे अस्मिता विचारते मेहंदी कुठे आहे. तेव्हा मेहंदीवाली प्राची म्हणते की ते काय त्यांच्याकडे आहे. तर तिथे अद्वैत आलेला असतो. कल्पना म्हणते, अरे अद्वैत ये ये, आलास का तू. तेव्हा इकडे आता अद्वैत त्या ठिकाणी अर्जुनला भेटायला आलेला असतो. तेव्हा कल्पना अद्वैतची ओळख अस्मिता बरोबर करून देते, प्रिया बरोबर करून देते आणि म्हणत असते की ही माझी मुलगी अस्मिता आणि ही माझी होणारी सून तन्वी. तेव्हा इकडे अद्वैत आता सगळ्यांना भेटतो, हाय वगैरे करतो. तेव्हा अस्मिता म्हणत असते, पण ही मेहंदी तुमच्याकडे काय करते, तुम्ही का मेहंदी घेऊन आलात. तेव्हा इकडे आता अद्वैत म्हणत असतो, काही नाही, मी इकडे यायला निघालोच होतो, रस्त्यामध्ये ही मुलगी मला भेटली, तिने मला पत्ता विचारला आणि नेमका इथलाच पत्ता विचारल्यामुळे मी तिला लिफ्टसुद्धा दिली, इथपर्यंत घेऊन आलो. तर मेहंदीचे कोण माझ्या गाडीमध्येच राहिले होते, ते मी घेऊन इथपर्यंत आलो, बाकी काही नाही. तेव्हा इकडे आता अद्वैतने सांगितलेलं असतं की माझ्या मित्राचं लग्न आहे, त्याला भेटायला तर मला यायचंच होतं ना, बरोबर की नाही. तेव्हा ते मेहंदीचे कोण माझ्या गाडीमध्ये राहिले, ते घेऊन यायला नको का. तेव्हा इकडे आता सगळेजण त्याच्या बोलण्याला खरंच मानतात. तर इकडे कुसुमताई सायलीकडे बघत असते आणि तिला म्हणते, सायली तू किती सुंदर दिसतेस ग, तुला माहिती आहे का, आणि साधेपणात सुद्धा सुंदरता असते हे कदाचित तुझ्याकडे बघूनच लोक म्हणाले असतील. तेव्हा इकडे सायली म्हणत असते, हो का, मग हे सगळं बोलत असताना तुझ्या डोळ्यात पाणी काय बरं, आणि चेहरा काय एवढा उतरलाय. तेव्हा कुसुमताई म्हणत असते, सायली सगळं काही नीट होईल ना गं. तेव्हा सायली म्हणते, सगळं काही नीट होणार आहे, आणि चल आता माझ्या मेहंदीची तयारी कर बरं. तेव्हा इकडे कला येते आणि म्हणत असते की हो, मेहंदी तर सायली तुला लागणार आणि मेहंदी तर मीच तुला लावणार. हे बघ, मी तुला मेहंदी पाडण्यासाठी कोणसुद्धा घेऊन आलेली आहे. आणि तेव्हा कला इथे कोण घेऊन आलेली असते, सायलीला मेहंदी काढण्यासाठी. तेव्हा सायली म्हणते, कला तू आलीस का, आणि दोघी जणी एकमेकींना भेटतात, मिठी मारतात. तेव्हा कला म्हणते, हो मी आली आहे. आता तू कोल्हापूरला येणार होतीस आणि तू येता येता येणं कॅन्सल केलंस, तेव्हा मीच तुला भेटायला येणार होते, पण नंतरला येणं काही झालं नाही. पण आता बघ ना, योगसुद्धा असा आलेला आहे की तुझ्या लग्नाला येणं झालं माझं, आणि ते सुद्धा तुला मेहंदी काढायला, बरोबर की नाही. तेव्हा सायली म्हणते की अगदी बरोबर, बरं झालं तू इथे आलीस. तेव्हा कुसुमताई म्हणत असते, कला म्हणजे तू सुद्धा सायलीला सपोर्ट करणार आहेस ना गं. तेव्हा कला म्हणते, मग काय, मी इथे माझ्या मैत्रिणीला तिचं प्रेम मिळवून देण्यासाठी आलेली आहे आणि मी तेच करणार. तेव्हा कुसुमताई म्हणते, तुम्ही दोघीजणी बसून घ्या, मी तुझ्यासाठी पाणी आणते कला. तेव्हा इकडे सायली म्हणते की कला तुला इथे बघून खरंच मला खूप जास्त आनंद झालेला आहे. तेव्हा इकडे कला म्हणत असते, मी तर येणारच होते ग, तुझं लग्न आहे म्हटल्यानंतर मला यायचंच होतं.
तेव्हा इकडे कला म्हणत असते, बरं तू बस, आता मी तुला छान मेहंदी काढणार आहे. तेव्हा कला म्हणते, आणि तुला माहिती आहे का सायली, आपण दोघींनी ठरवलं होतं की त्या प्रियाला धडा शिकवायचा. तेव्हा चांदेकर तुझं काम करणार आहे. त्या प्रियाला मेहंदी तर पाडणारच आहे, पण ती सुद्धा शेण मेहंदी याची तयारी अद्वैत चांदेकरने केलेली आहे. तेव्हा सायली म्हणते, खरंच कला? तेव्हा कला म्हणते, मग काय, इथे कला आणि अद्वैत असताना तुला दुसरं कोण त्रास देणार आहे का? हे कला अद्वैत खमके आहेत त्या तन्वीला धडा शिकवायला, असं इकडे आता कला म्हणत असते. तेव्हा इकडे सायली म्हणते, खरंच ना, ठरलं तर मग, असे दोघीजणी म्हणतात आणि एकमेकींना आता हात देऊन ठरलं तर मग असं म्हणत असतात. त्यामुळे इकडे सायली आणि कला दोघेही आता प्रियाला धडा शिकवण्यासाठी सज्ज झालेले असतात. त्याचबरोबर इकडे आता सायलीला मेहंदी काढण्यासाठी कला आलेली असते आणि खूपच सुंदर सुबक अशी मेहंदी ती आता इथे सायलीच्या हातावरती काढत असते. तेव्हा सायली इकडे कलाकडे प्रेमाने बघत असते की एका फोनवरती ती लगेचच सायलीकडे निघून आलेली असते. त्याचबरोबर इथे अर्जुन अद्वैतला म्हणत असतो की माझं फक्त सायलीवरती प्रेम आहे, पण मी पूर्णाजीला प्रॉमिस केलंय म्हणून मी तन्वीबरोबर लग्न करतोय, नाहीतर माझं प्रेम फक्त आणि फक्त सायलीवरती आहे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, जर तसं असेल ना मित्रा, तर ही तन्वी तुमच्या दोघांच्या मध्ये कधीच येऊ शकणार नाही आणि हे मी तुला प्रॉमिस करतो, असं अद्वैत अर्जुनला म्हणत असतो आणि त्याला धीरसुद्धा देत असतो.